नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल। आणि या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप नक्की करा। कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे। व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 1 जानेवारी 2026 रोजी लसगाव विचरमध्ये 378 ची आवक कमीत कमी 3000 रुपये, जास्तीत जास्त 4836, सर्वसाधारण मध्ये 4700 रुपये। तसेच चंद्रपूर मध्ये 86 ची आवक कमीत कमी 4000 रुपये, जास्तीत जास्त 4545, सर्वसाधारण मध्ये 4200। पाचोरा मध्ये 150 ची आवक कमीत कमी 3600 रुपये, जास्तीत जास्त 4745, सर्वसाधारण मध्ये 4000 रुपये। तसेच सोलापूर मध्ये 105 ची आवक कमीत कमी 3700 रुपये, जास्तीत जास्त 4705, सर्वसाधारण 4450 रुपये। तसेच अमरावती मध्ये लोकल सोयाबीन 3540 ची आवक कमीत कमी 4300 रुपये, जास्तीत जास्त 4750, सर्वसाधारण 4525। तसेच नागपूर मध्ये 405 ची आवक कमीत कमी 4400 रुपये, जास्तीत जास्त 4900, सर्वसाधारण 4775। तसेच हिंगोली मध्ये लोकल सोयाबीन 900 ची आवक कमीत कमी 4300 रुपये, जास्तीत जास्त 4750, सर्वसाधारण 4525 रुपये। तसेच लातूर मोरण मध्ये 81 ची आवक कमीत कमी 4000 रुपये, जास्तीत जास्त 4801, सर्वसाधारण 4400। तसेच जालना मध्ये 5387 ची आवक कमीत कमी 3200 रुपये, जास्तीत जास्त 5100, सर्वसाधारण 4675। तसेच अकोला मध्ये पिवळी सोयाबीन 4557 ची आवक कमीत कमी 4100 रुपये, जास्तीत जास्त 4815, सर्वसाधारण 4675। हे होते 1 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजारभाव। भेटूया अशा एका नव्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।